व्हिडिओमध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 दुष्परिणाम पाहूया। मागील व्हिडिओत आपण 1773 ॲक्ट काय आहे हे पाहिलं। तर हा कायदा EICवर ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता। तर यामध्ये काही दुष्परिणामही झाले, त्याची कारणे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहू। काय ड्रॉबॅक्स आहे 1773 ॲक्टचे। तर सर्वात आधी कंपनीच्या कारभारावर राजकीय हस्तक्षेप झाला। म्हणजे हा कशामुळे झाला, हे कारण कशामुळे निर्माण झालं। तर ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण हे EICवर आलं होतं। यामुळे काय झालं की ब्रिटिश पार्लमेंटचं वर्चस्व वाढलं आणि EICवर मर्यादा आल्या। यामुळे आपण असं म्हणू शकतो की EICवरच्या कारभारात ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप केला। 2 नंबर, कायद्यामध्ये सुस्पष्टता नव्हती। म्हणजेच की प्रादेशिक स्तरावरील इतर गव्हर्नरमध्ये असंतोष होता किंवा नाराजी होती। तर ही का निर्माण झाली। तर सर्वात आधी आपल्याला माहीत आहे की जो गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल होता याच्याकडे सर्व अधिकार होते, गव्हर्नर जनरल ऑफ बंगालकडे। पण जे इतर जे बॉम्बे आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते यांच्याकडे कमी अधिकार होते। जो बंगालचा गव्हर्नर होता याच्याकडे सर्व अधिकार, बरोबर जे इतर होते मद्रास आणि बॉम्बेमधील जे गव्हर्नर जनरल होते यांच्यामध्ये कमी अधिकार होते। यामुळे यांना समजत नव्हतं की कोणते अधिकार हे कायदा हा आपल्याला करायचा आहे आणि कोणत्या कायद्यासाठी आपल्याला बंगाल गव्हर्नरवर डिपेंड राहायचं आहे। तर अशामुळे काय म्हणू शकतो आपण की कायद्यामध्ये सुस्पष्टता नव्हती। यामुळे त्यांच्यामध्ये प्रादेशिक स्तरांवरील इतर गव्हर्नरमध्ये असंतोष होता। 2 नंबर असं झालं की जो बंगालचा गव्हर्नर जनरल ऑफ होता याला कोणताही कायदा करायचा असला की त्याला जे 4 सदस्य होते त्यांच्यावर त्यांचं मत समजून घ्यावं लागत होतं त्या कायद्यावर। म्हणजेच की यामुळे जे कार्यकारी मंडळ होते यांच्यामध्ये कोणतंही मत घ्यायचं असलं ते बहुमताने घ्यावं लागत होतं। पण यामधील जो वॉरेन हेस्टिंग होता आणि ज्या 4 सदस्यामधील एक जो होता बार्वेर, हे दोघं यांची एकी होती आणि हे जे तिघं होते हे बहुमत यांचं पडत होतं, पण यांची वेगळी मतं पडत होती आणि हे दोघं यांचा एकी होतं। म्हणजे निर्णय हा येतच नव्हता, यांची मतं एकीकडे जायची आणि त्या तिघांची मतं यांनी जो कायदा केला हा त्यांना मान्य होता। त्यामुळे कायद्यामध्ये सुस्पष्टता अजिबातही नव्हती असं कारण यामध्ये निर्माण होते। 3 नंबरचं कारण म्हणजे की कंपनीच्या व्यक्तींमध्ये भ्रष्टाचार होता। म्हणजे जे ॲक्टने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आळा बसला नाही, उलट ते अधिक प्रभावीपणे गैरव्यवहार सुरू झाला, त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार हा कमीच झाला नाही। नंतर येते तर कारण नंबर 3 की न्यायालयीन गोंधळ।